नमस्कार मंडळी, मी शारदा इन्स्टिट्यूट टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि आज मी तुमच्यासाठी एक छानशी रीडिंग घेऊन आले. रीडिंग पूर्ण बघा, कारण ही रीडिंग अशी आहे जी श्रीकृष्ण तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. श्रीकृष्ण साक्षात तुमचा डाव खेळत आहेत. कारण ज्यांनी तुमच्या समोरून किंवा तुमच्या पाठीमागे तुमच्याशी चिटिंग केली आणि ही चिटिंग करत असताना त्यांनी तुमच्या पाठीवरही वार केले आणि समोरून सुद्धा वार केले, पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमचा विश्वास फक्त होता श्रीकृष्णांवर. कारण श्रीकृष्ण हे असे ऊर्जा आहे किंवा ही अशी एनर्जी आहे जी म्हणजे जो ज्यांनी डाव खेळायला चालू केले त्यांच्यावर कधी पलटवतील त्यांना कळणारही नाहीये. त्यामुळं जो सत्याच्या मार्गावर आहे, जो धर्माच्या मार्गावर आहे, जो खरेपणाच्या मार्गावर आहे, त्याच्यासाठी अनेक वाटा असतात. थोडासा त्याच्या आयुष्यात स्ट्रगल येतो, त्रास होतो, पण तो त्रास त्याला भक्कम बनवण्यासाठी, त्याला स्ट्रॉंग बनवण्यासाठी दिलेला असतो ना, त्याला हरवण्यासाठी दिलेला नसतो. तर ह्या सगळ्या तुमच्या फेजमध्ये तुम्ही जो श्रीकृष्णांवर विश्वास ठेवला, तुम्ही तुमच्या आराध्यांवर विश्वास ठेवला आणि म्हणूनच तुमचा जो डाव आहे, आता धोबी पछाड जे म्हटलं जातं किंवा जो सिक्सर मारतात, क्लीन बोल्ड करतायत समोरच्याला, तुम्ही कुणामध्येही शत्रुत्व मानत नाही किंवा काही नाहीये, पण तुमच्या सरळ स्वभाव, साध्या स्वभावाचा अनेक जण गैरफायदा घेतात आणि तुमच्याबरोबर चिटिंग करतात. तुम्हाला ते कळत नाही, कारण तुमचा स्वभावच तसा नाहीये. तुमचा स्वभाव दिलदार, मळाचे हात तुम्ही. समोरून किती हे झालं तरी सुद्धा माफ करून पुढे जाता. पण अशी जी सोल आहे, आपण बरेच वेळा म्हणतो मग किती वेळा माफ करेल, पण जितकं आपण माफ करत जाऊ, तितकं आपण आपल्या कार्यामध्ये व्यस्त राहून पुढे जाऊ, सगळ्यांना मदत करत पुढे जाऊ, तितकं श्रीकृष्ण साक्षात हातात घेतात. कारण त्यांची जी सोल आहे, त्यांची जी भक्ती आणि परमार्थाची भक्ती असू दे किंवा प्रत्येक अशा गोष्टीमध्ये ज्या चांगल्या आहेत समाजासाठी, स्वतःसाठी, इतरांसाठी, त्याच्यामध्ये ती स्वतःचं इन्व्हॉल्वमेंट करते. तर तिला न्याय देण्यासाठी ते स्वतः डाव खेळतात आणि तुमचा डाव ते स्वतः खेळतात. त्यामुळं निर्धास्त राहा, बिनधास्त राहा. तुमचं जे कार्य आहे ते कार्य तुम्ही करत राहा, त्या कार्यावर फोकस करत राहा, असा श्रीकृष्णाचा तुमच्यासाठी मेसेज आहे. तर बघूया या रीडिंगमधून तुम्हाला कोणता मेसेज दिला जातोय, काय तुम्हाला सांगितलं जातंय. श्रीकृष्ण तुमच्या भक्तीचं जे फळ आहे ते तुम्हाला देत आहेत आणि एक ना एक दिवस आयुष्यात असा येतो, पण त्यासाठी आपण पण ती परीक्षा द्यायला लागते आणि ती परीक्षा देऊन तुम्ही तयार झालेले आहात. तुमची परीक्षा खूप घेतली श्रीकृष्णाने आणि म्हणूनच तुमच्या आयुष्यात ते तुम्हाला आता तो तुमचा डाव खेळत आहेत आणि समोरच्याला असं हे करतात की नाही, हरवतात. बघा तुम्ही ते सिक्सर मारतात. कारण परीक्षा ही दोन्ही बाजूंची होत असते, पण त्या परीक्षेमध्ये प्रामाणिकपणे आपण न्याय दिला आणि ज्यावेळेला आपण प्रामाणिकपणे न्याय देतो आणि न्यायदेवता जेव्हा आपल्यावर खुश होते, म्हणजे साक्षात शनिदेव जे बघा, न्यायदेवता, न्याय हे म्हणून त्यांना हे केलं जातं की नाही, जिथं जे बरोबर आहे, जिथं चूक आहे तिथं ते अगदी योग्य तो न्याय देतात. तसाच जो न्याय आहे तो सुद्धा या ब्रह्मांडीय सगळ्या ऊर्जेचा हाच नियम आहे. जो जसा कर्माचे फळ तुम्ही जे कराल तेच तुम्हाला मिळणार आहे, जे पेराल तेच तुम्ही उगवणार आहे. म्हणून तुम्ही चांगले कर्म पेरला, तुम्ही माफ केला, तुम्ही सोडून दिला, तुम्ही सगळ्या गोष्टी हे करत गेला. पण श्रीकृष्णांचा असा न्याय आहे की ते प्रत्येक वेळी असं हे करत नाहीत. समोरचा किती वेळा चूक करतो, 10 वेळा करेल, 100 वेळा, पण माफी त्याला तुम्ही द्याल, पण श्रीकृष्ण तुम्हाला जिंकवल्याशिवाय राहणार नाहीत, असा तुमच्यासाठी मेसेज आहे. तर बघूया. हे बघा, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, सत्याच्या मार्गावर तुम्ही आहात, खऱ्याच्या मार्गावर तुम्ही आहात, न्यायाच्या मार्गावर आहात. म्हणूनच तुमचा जो आवाज आहे तो सत्याचा आहे, परखडपणे बोलण्याचा आहे, न्यायासाठी उभं राहण्याचा आहे. तुमचा आवाज हा स्ट्रॉंग असा आहे. तुमच्या हृदयामध्ये कुणाबद्दलही इथं किंचितही द्वेष नाही आहे, राग नाही. कुणाला सहज जरी काही तोंडातून गेलं किंवा काही झालं तरी सुद्धा 100 वेळा माफी तुम्ही मागत असाल देवाची आणि स्वतःची सुद्धा, की आपलं हे शुद्ध, आपलं सात्विक शुद्ध असं तुमची वाणी आहे. आणि ती वाणी अशी आहे जी अशी
परखडपणे बाहेर निघते आणि तुमचा जो सत्याच्या मार्गावर जे तुम्ही आहात तिथं तुम्हाला ह्या ब्रह्मांडातली सगळी ऊर्जा तुमच्या प्रोटेक्शनसाठी उभी आहे. आणि ज्यांनी तुम्हाला त्रास दिला, पाठीमागून दिला, वार केले, तुमची बदनामी केली असेल, तुम्हाला काय बोललं असेल, तुमचं काय झालं असेल, ॲज अ फॅमिली असेल, बाहेर असेल किंवा मित्रमैत्रिणीमध्ये असेल किंवा करिअरमध्ये, जॉबमध्ये असेल, कुठंही असेल, जिथं काही असेल तिथंही, पण प्रत्येक ठिकाणी तुमच्यासाठी एक व्यक्ती अशी आहे जी कृष्णासारखी आहे, जी तुमच्याबरोबर उभी आहे, जी तुम्हाला मदत करण्यासाठी, तुम्हाला रस्ता दाखवण्यासाठी, तुम्हाला वाट देण्यासाठी, वाट दाखवण्यासाठी. कारण तुमचा गोल वेगळा. आवाजाचा उद्रेक जो आहे, तुमचा आवाज जो आहे खरा आहे, सत्याचा आहे, त्या तो परखडपणे बाहेर काढण्यासाठी तुम्हाला स्ट्रॉंग केलं जाते, तुमच्यातलं बळ वाढवलं जाते, तुमच्या पंखांमध्ये बळ आणलं जाते, तुमच्या आवाजामध्ये, तुमच्या थॉटवर तुमच्या बळ आणलं जाते. त्याच्यामध्ये स्ट्रॉंग अशी एक म्हणजे प्युअर, बघा आपण फिल्टर्ड पाणी पितो, ओके, फिल्टर करण्यासाठी कसं एक प्रक्रिया करावी लागते त्या पाण्यावर आणि ते पाणी शुद्ध होतं, तसंच तुमच्यामध्ये एक शुद्धतेचं जी प्रक्रिया जी चालू आहे. म्हणजे प्रत्येक वेळा आजूबाजूला असणारी सगळ्यात सोर्स तुमच्यासारख्या नाही आहेत, तुम्ही जशी आहात तशी समोरची व्यक्ती नाही आहे. त्यामुळं इथं तुम्हाला परत परत श्रीकृष्णाला तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करावा लागतो आणि ते तुम्हाला वाट दाखवायला लागते, कारण तुम्ही तुमच्यासारखंच इतरांना समजता, म्हणून तुमच्या आयुष्यात या सगळ्या गोष्टी होतात. तर इथं तुम्हाला सांगितलं जाते, तुम्ही बिनधास्तपणे बोला, बिनधास्तपणे तुमचं काम करा, जे कार्य तुम्हाला दिलेलं आहे त्यामध्ये ते करत असताना मनामध्ये कोणताही हे करू नका. काय नवीन तुम्हाला करायचं आहे तर ते करण्यासाठी तुम्ही तेच चॅलेंज स्वीकारून पुढे जा, श्रीकृष्णांचे आशीर्वाद घ्या, पुढे जा, कारण ते आहे तुमच्या बरोबर, तुमच्या प्रोटेक्शन आहे. कार्य तुम्हालाच करायचंय, काम तुम्हालाच करायचंय. फक्त ते काम करत असताना येणाऱ्या विविध आयडियाज असतील किंवा तुम्हाला पुढे जाण्यासाठी खुले होणारे मार्ग असतील, ते सगळे ते करतात, पण त्या मार्गावर चालण्यासाठी तुम्हाला स्वतः उभं राहायचं आहे. त्यामुळे जे झालं असेल आयुष्यात, जरी काही झालं असेल तरी सुद्धा ते सोडून द्या आणि पुढे वाटचाल करत राहा, असं श्रीकृष्ण तुम्हाला सांगतात. कारण तुम्ही सत्याच्या मार्गावर आहात, खऱ्याच्या मार्गावर आहात आणि खऱ्याच्या मार्गावर जात असताना आयुष्यात असे अडथळे खूप येत असतात, म्हणून अडथळ्यांना घाबरून थांबायचं नाही. आयुष्यात जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, काहीतरी खूप मोठं येण्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी आयुष्यात होत असतात, तर त्या एक्सेप्ट करून तुम्हाला पुढे जायचं आहे. आणि बघा, तुम्ही एक पवित्र सोल आहात, साक्षात श्रीकृष्ण तुम्हाला सांगतायत, तुम्ही एक पवित्र अशी खरी आणि सात्विक सोल आहात. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, साक्षात महालक्ष्मींचा आणि श्रीकृष्णांचा दोघांचाही म्हणजे लक्ष्मीनारायणासारखा असं तुमच्यावर आशीर्वाद आहे, भरपूर आशीर्वाद तुमच्यावर आहे. आणि तुमच्यातलं जे स्पिरिट आहे, तुमच्यातले जे गिफ्ट्स आहेत, तुमच्या जी पॅशन आहे, सगळं काम पूर्ण करण्याचा जो तुमचा असा एक तुमच्यात ध्येय गाठण्याची अशी हे आहे. म्हणजे तुम्ही शॉर्टकट नाही मारत, शॉर्टकट मारून उडी मारून अगदी हे यश मला मिळालं पाहिजे आणि हे यश मिळवलंय आणि त्याचा तुम्हाला वाहवा असं नाही होणार आहे. पण तुमच्या आयुष्यात तुम्ही आतापर्यंत जे काही कार्य करत आले ते स्ट्रगल न करत आले, कष्टानं करत आले, शून्यातून उभं राहिलाय तुम्ही, म्हणून तुम्हाला श्रीकृष्ण साथ देत आहेत. कारण तुम्ही प्रत्येक तुमच्या परीक्षेमध्ये, प्रत्येक मग ती नाती असू देत आणि करिअर असू दे किंवा काय, प्रत्येक गोष्टी जिथं जिथं तुमची परीक्षा झाली तिथं न चिटिंग करता तुम्ही उभं राहिलाय, न त्याचं शॉर्टकट मारता तुम्ही उभं राहिलाय, परमेश्वरावर विश्वास ठेवून उभं राहिलाय आणि म्हणूनच तुम्हाला इथं न्याय दिला जातोय. म्हणूनच तुम्हाला जे काही तुम्हाला जो रिधम पाहिजे, जे म्युझिक पाहिजे, जे सगळं पाहिजे ना, ते सगळं तुम्हाला इथं दिलं जात आहे. फक्त तुम्ही श्रीकृष्णावर विश्वास ठेवायचा, सत्याच्या मार्गावर जे तुम्ही पुढे चालत राहिलेलं ते तसं तुम्हाला पुढे चालत राहायचंय, तुमच्या कामावर फोकस करायचंय, कार्यावर फोकस करायचंय, असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. आणि तुमच्यासारखी पवित्र सोल ही साक्षात श्रीकृष्णांची भक्त आहे आणि त्या भक्तीची जी हे आहे, म्हणजे त्या भक्तीच्या मार्गातून, विविध माध्यमातून तुमच्यापर्यंत जे जे मेसेज पोहोचवले जातात, आध्यात्मिक दृष्टिकोनातून जे काही तुम्हाला पोहोचवलं जातं, त्याचा तुम्ही अभ्यास करून किंवा त्या आयुष्यात उतरवून तुम्ही पुढे जाता. आणि पुढे जायला तुम्हाला तुमच्यासाठी रस्ते, वाट सगळी पूर्णपणे मोकळी केली जाते. मग इथे श्रीकृष्ण तुमच्यासाठी ही वाट मोकळी करतात. तुमचा आवाज, तुमच्यासारखी पवित्र सोल आणि तिचा आवाज दबून राहणं किंवा तिचं कार्य दबून राहणं हे मान्य नाही आहे, हे परमेश्वराला मान्य नाही आहे, श्रीकृष्णांना मान्य नाही आहे. तर त्यासाठी तुमचा आवाज खुला केला जातो, तुमच्यातली ऊर्जा, तुमच्यातली काम करण्याची तुमची पद्धत, लकब ह्या सगळ्यामध्ये अमूलाग्र असा बदल होते. आणि ज्यांनी चेटिंग केली त्यांना तर
क्लीन गोल्ड करतायतच श्रीकृष्ण, पण तुमच्या आयुष्यात असे मेजर स्पिरिच्युअल चेंजेस तुमच्या आयुष्यात श्रीकृष्ण करतायत. कारण तुमच्यातली आध्यात्मिक ऊर्जा जसजशी वर येईल तसतसे तुम्हाला अजून इंट्युशन्स पॉवर तुमची वाढेल आणि या ब्रह्मांडामधले जे खेळ आहेत, जे अदृश्य आहेत ते खेळ, त्या खेळांपर्यंत तुमची शक्ती पोहोचेल आणि तुम्हाला विविध माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणं असेल तर जे काही कार्य आहे त्या कार्य लवकरात लवकर म्हणजे अगदी सरळपणाने त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे ब्रह्मांड तुम्हाला मदत करते. फक्त ते घेण्यासाठी तुम्हाला तयार राहायचं आहे. मी काय म्हणलं तुम्हाला, तुम्हाला तयार राहायचंय, तुम्हाला हे घेण्यासाठी फक्त तयार राहायचंय. कारण तुमच्यासाठी मेजर स्पिरिच्युअल चेंजेस होत आहेत आणि ही आध्यात्मिक चेंजेस आहे. जर तुमची थर्ड आय सुद्धा ओपन झाला असेल किंवा थर्ड आयवर तुम्ही काम करत असाल तर लक्षात घ्या, ज्यांची थर्ड आय ओपन आहे, थर्ड आयवर काम करता किंवा तुम्ही दीक्षा घेतलेली असेल, गुरु दीक्षा घेतलेली असेल, तर तुम्हाला जाणवेल की काही अशी ऊर्जा आहे, काही पॉझिटिव्ह ऊर्जा आहे ज्या तुमच्या आयुष्यात प्रवेश करतायत. तुम्हाला अचानकपणे तुमचे खांदे जड झाल्यासारखं जाणवेल, पायातून आणि हातातून असे बबल्स आल्यासारखं असं हे झाल्यासारखं तुम्हाला जाणवेल. आणि हेच तुमच्या आयुष्यात प्रवेश करते, सकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यात प्रवेश करते. जे जे नकारात्मक आहे ते सगळं निघून गेलेलं आहे. आणि ह्याचंच जे उदाहरण आहे म्हणजे महाकाली, महाकालींचा सुद्धा तुमच्यावर आशीर्वाद आहे. मी काय म्हणलं, ही ऊर्जा सगळी आहे. ज्यांनी ज्यांनी चिटिंग केलं, ज्यांनी त्रास दिला, जे आजूबाजूला तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये अडथळा बनवून राहिले, त्या सगळ्यांना बाजूला ढकलून तुमचा मार्ग पूर्णपणे मोकळा केला जातोय. आता फक्त तुम्हाला तुमचं कार्य करायचंय, तुमच्या कार्यावर फोकस करायचा आहे. कारण संधी आयुष्यात परत परत येत नाही. जेव्हा संधी हातात येते तेव्हा त्याचं सोनं केलं पाहिजे. आणि ही संधी तुमच्या हातात आली, तुम्हाला पूर्णपणे बदलून हे जे ब्रह्मांड आहे, या ब्रह्मांडाच्या ऊर्जेशी तुमची ऊर्जा कनेक्ट करून ज्या काही गोष्टी किंवा ज्या ज्या स्तरावर तुम्हाला थांबवण्यात येत होतं किंवा तुम्हाला थांबवलं जात होतं, तुमच्या भक्ती मार्गामध्ये अडथळे येत होते, तर ते सगळे त्यांना बाजूला सारून त्यांना हरवून ही शक्ती जी आहे, शक्ती रूप आहे आणि साक्षात श्रीकृष्ण यांनी तुम्हाला सेफ ठेवलेला आहे. तुम्हाला सेफ आहात, तुम्हाला पूर्णपणे असं सगळा आवरा तुमचा प्रोटेक्टेड आहे. प्रोटेक्टेड असा आवरा तुमचा आहे. तुम्हाला इथं कोणी सुद्धा डिस्टर्ब नाही करू शकत. तुम्हाला तुमच्या समोरच कार्ड काढेल आणि साक्षात शिवशक्ती आणि श्रीकृष्ण, मी श्रीकृष्णांचा मेसेज तुम्हाला दिला, पण साक्षात शिवशक्ती सुद्धा आहे. म्हणजे ही ब्रह्मांडीय ऊर्जा, साक्षात शिवशक्ती, श्रीकृष्ण, लक्ष्मीनारायण आणि म्हणजे हे त्रिदेव आणि त्रिदेवींचा तुमच्यावर खूप 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 तुमच्यावर त्यांचं म्हणजे प्रेम आहे. आणि अगदी लेकरासारखं तुम्हाला त्यांनी जपलेलं आहे, तुम्हाला त्यांनी सांभाळलेलं आहे आणि म्हणून तुमची ऊर्जा एवढी मोठी झाली. लक्षात घ्या, ही एवढी मोठी ऊर्जा होण्यासाठी आपल्याला पण तेवढं तयार व्हायला लागतं. आणि तुम्ही तसे तयार झालात, तुम्ही उभे राहिलात आणि हा रंगमंच जो त्यांनी दिलेला आहे त्या रंगमंचावर तुम्ही तुमच्या कार्यानं स्वतःला प्रेझेंट करत राहिलात. म्हणूनच जे काही चिटिंग ज्यांनी केली ना, ज्यांनी त्रास दिला, ज्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यांना सगळ्यांना हरवून साक्षात महादेव तुमच्यासाठी अजून एक मोठा रंगमंच देत आहेत. हा रंगमंच असा आहे जिथं तुम्हाला तुमच्या कलेला, तुमच्या कार्याला, तुमच्यातली जी जे एक ब्लेसिंग्स तुम्हाला जे दिलेलं आहे, साक्षात श्रीकृष्णांनी महादेवांनी जे ब्लेसिंग तुम्हाला दिलेलं आहे, आयुष्यात तुमच्या नवीन पाथवर उभं राहण्यासाठी जे ब्लेसिंग दिले, जे तुमच्या कार्याच्या माध्यमातून आहे, मग ते कार्य कोणतंही असो, छोटे असो, मोठं असो, आध्यात्मिक असो किंवा इतर कोणत्याही माध्यमातून तुम्ही जे काही चांगलं कार्य करताय त्या कार्यासाठी तुम्हाला पूर्णपणे शक्तिशाली इथं बनवलं जात आहे. आणि साक्षात महादेव तुम्हाला सांगताय, त्यांनी तुम्हाला ब्लेस्ड केले. हा हात असा मला जास्त फोकस्ड मला या हातावर येते, तर साक्षात ब्लेसिंग्स तुमचे शिवशक्तींचे ब्लेसिंग्स तुम्हाला आहेत, त्यांचे आशीर्वाद आहेत. त्यांनी तुम्हाला तुमच्या थॉटवरचे सगळे अडथळे दूर करून तुम्हाला तुमचा आवाज स्पीकर म्हणजे जो मोठा स्ट्रॉंग जो तुमचा आवाज आहे, तो आवाज त्यातली स्पष्टता पूर्ण केली, तुमच्या कार्यातले अडथळे दूर केलेले आहेत. आणि जिथं जिथं तुम्हाला असं वाटत होतं की इथं म्हणजे कोणतंही एखादं नवीन ऍडमिशन्स असतील किंवा नवीन कुठंही तुम्हाला सहभागी व्हायचं असेल, तिथं जाताना तुम्हाला मनामध्ये काहीतरी द्विधा मनस्थिती अशी असेल, तुम्हाला हे वाटत असेल, तर इथं तुम्हाला सांगितलं जाते तुम्ही बिनधास्तपणे ते करा, तुम्ही बिनधास्त करा, ते तुमच्या बरोबर आहे. त्यांनी तुमचा औरा प्रोटेक्ट केलाय, तुम्हाला प्रोटेक्ट केले, प्रोटेक्शन दिले. आणि ही सगळी ऊर्जा जी आहे ही तुम्हाला पुढे घेऊन जाण्यासाठी आहे, तुम्हाला उभं करण्यासाठी आहे, तुम्हाला जिंकवण्यासाठी आहे. जिंकणं हारणं वेळेवर आहे, पण कार्य करण्याची शक्ती येणं ही परमेश्वराचा आशीर्वाद असतो. आणि ही शक्ती तुमच्यामध्ये आहे. कार्य
कार्य करत असताना, ती शक्ती घेत असताना आपल्यातली ऊर्जा वर प्रवाहित होणं हे सुद्धा परमेश्वराचं आणि तुमच्या पूर्वजांचं या सगळ्यांचे आशीर्वाद असल्याशिवाय हे सगळं होत नाही. आणि हे होते तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद, महादेवांचे, शिवशक्तींचे खूप मोठे भक्त तुम्ही असाल. त्यामुळे तुमच्या आयुष्यातला तुमच्या सांसारिक जीवनावर जर एखादा असं काहीतरी पडसाद तुमच्यावर पडला असेल, तुम्हाला अडथळे येत असतील, तर तो सगळा अडथळा तुमच्यातनं दूर करताय. आणि तुमचे पूर्वज बघा, मी तुम्हाला पूर्वजांचं सांगितलं, तर तुमचे पूर्वज तुम्हाला स्ट्रॉंग करताय. तुमच्यातली ताकद, तुमच्या हातातली, तुमच्या बोलण्यातली, तुमच्या बुद्धीची, तुमच्या पायातली ताकद, तुमची ऊर्जा ते वाढवताय. आणि साक्षात ही एवढी मोठी शक्ती का? कारण तुम्ही पवित्र सोल आहात, तुम्ही खरी भक्ती करता, तुम्ही खरं तुमचं जे कार्य आहे कोणत्याही माध्यमातून तुम्ही समाजापर्यंत एक चांगलं काहीतरी कार्य करता. आणि त्या कार्याला अजून जास्त हे मिळावं त्यासाठी ते तुम्हाला मदत करताय. तुमच्या संसारामध्ये आनंदाने तुम्ही तुमचा संसार करावा, तुमच्या संसारामधली विघ्न दूर व्हावीत. आणि तुमच्या संसारावर जरी कोणी त्या याच्यामध्ये जर हस्तक्षेप केला असेल तर त्यांचंही दूर व्हावं आणि तुमच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण व्हावा. यासाठीच तुम्हाला ही जी शक्ती आहे, ही जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, ही तुम्हाला मदत करते. साक्षात शिवशक्ती आहे, तुमचे पूर्वज आहेत, तुम्ही त्यांचा पॅटर्न बदललेला आहे, तुम्ही तुमच्या कुळाचं नाव रोशन करताय, तुम्ही तुमच्या कुळाला एक मिळालेलं वरदान आहात. आणि त्यामुळेच तुमचे पूर्वज आहेत ते तुम्हाला खूप ब्लेस्ड करतायत. त्यांनी तुम्हाला हिलिंग म्हणजे प्रत्येक गोष्टीतून प्रत्येक माध्यमातून तुम्हाला त्यांनी हील करण्याचा हिलिंग दिले. आणि पक्ष्यांच्या माध्यमातून असू दे, तुमच्या आजूबाजूला पक्षी असतील, त्यांचा चिवचिवाट असेल, त्यांचं म्हणजे जे काही आकर्षण आपल्याला तुमच्यातली जी आध्यात्मिक ऊर्जा तुमच्यातली वाढली, त्यामधून तुम्हाला इतर जे आजूबाजूला जी ऊर्जा आहे पॉझिटिव्ह, जी तुम्ही अट्रॅक्ट करता, त्यामुळं तुमच्या आजूबाजूला कुठली पॉझिटिव्ह एनर्जी आहे ते तुमच्या लक्षात येतं आणि तुम्ही त्यावर पुढे जात राहता. हाच मेसेज तुमच्यासाठी महत्वाचा आहे. आणि म्हणूनच तुम्हाला, कारण कितीही कुणीही प्रयत्न केला तुम्हाला थांबवण्याचा, तुम्हाला मागे ढकलण्याचा, तुम्हाला तुमच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करायचा, तरी सुद्धा तुमच्यासाठी एवढी बल्हाढ्य शक्ती काम करते. त्यामुळं बिनधास्त तुम्ही पुढे जा असं तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय. तुमच्यासाठी आम्ही आहे असा मेसेज तुमच्यासाठी इथं दिला जातोय. आणि ही एवढी मोठी शक्ती असेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे जाण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही. हे बघा, एक्सपर्ट का तुम्हाला हा मेसेज जर आला आणि श्रीकृष्ण तुम्हाला ह्या जे तुमचं जे सक्सेस आहे आणि तुमचा जो तुमच्या आयुष्यातला जो तुमचं जे कार्य आहे त्या कार्यावर पुढे घेऊन जात आहे, तर का, कशासाठी? कारण साक्षात महादेवांसारखी सोल तुम्ही आहात. स्वतः विष पिऊन इतरांना अमृत देणारी अशी सोल तुम्ही आहात. कुणालाही, आपल्या कुटुंबाला असेल किंवा समाजाला असेल किंवा कुणाला, ज्या स्तरावर तुम्ही काम करता त्या स्तरावर काम करताना तुमच्या जे काय हे जो त्रास आहे तो इतर अदृश्य शक्ती खूप तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्ही त्यांना सुद्धा हे करून, म्हणजे ते जे काय आहे ते स्वतःवर घेऊन तुम्ही इतरांना वाचवण्यासाठी प्रयत्न करता, त्यांना शक्ती देण्यासाठी प्रयत्न करता. म्हणून तुम्हाला इथं तुम्ही एवढी पवित्र सोल का आहात? कारण स्वतः विष्णू दुसऱ्याला जीवनदान देणारी सोल ही महादेवांचीच असू शकते, महादेवांसारखीच असू शकते. आणि म्हणूनच तुम्हाला हे साक्षात शिवशक्तींचे ब्लेसिंग सुद्धा आहेत, श्रीकृष्णांचे आशीर्वाद आहेत. आणि साक्षात कान्हा तुमच्या बरोबर आहेत, कारण सूत्रसंचालक आहेत ते. आणि हे परिवर्तन करतात, डिस्ट्रॉय करतात, परत आरंभ करतात. आणि आरंभ, सूत्रसंचालक, सगळ्यांची शक्ती तुमच्या बरोबर आहे, सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या बरोबर आहेत. तर तुम्हाला याच्यामध्ये फक्त पुढं जायचं आहे. कोण तुम्हाला त्रास देते किंवा काय, ह्याच्यावर तुम्हाला लक्ष देत बसायचं नाही. तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय बनायचं आहे, तुमचं काय कार्य आहे, त्या कार्यावर तुम्हाला फोकस करायचं आहे. परफेक्ट प्युरिफिकेशन म्हणजे बघा, मी तुम्हाला सांगितलं, सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, फिल्टर्ड पाण्यावर कसं शुद्ध ते होण्यासाठी प्रक्रिया केली जाते, तशी एक प्रक्रिया तुमच्या आयुष्यात सुरू होती. कारण तुम्ही खूप सहन केलंय. हे एक्सपर्ट म्हणजे काय आहे बघा, हे विष पिऊन तुमच्यातलं जे काही हे झालेलं होतं त्याला शुद्धीकरण तर पाहिजे ना केले, तर ते जे प्युरिफिकेशन आहे ते तुमच्या आयुष्यात सुरू होतं. त्यामुळे म्हणजे कितीही हे झालं तरी सुद्धा तुम्ही तुमच्या कार्यापासून बाजूला जात नाही.
ही तुमची परीक्षा होती, ही तुमच्या आयुष्यातली परीक्षा होती खऱ्या अर्थाने. तुम्ही तुमच्या लाईफ पार्टनरवर विश्वास ठेवताय, तुम्ही तुमच्या माणसांवर विश्वास ठेवताय, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवताय, तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवताय. हा विश्वास ठेवून तुम्ही पुढे चाललाय. म्हणून तुमच्यासाठी हे जे चाललं होतं, हे प्युरिफाय, हे शुद्धीकरण जे आहे हे सुरू होतं. आणि म्हणूनच तुमच्या आयुष्यात हा जो तुम्हाला साक्षात श्रीकृष्ण जेव्हा एखादी गोष्ट हातात घेतात त्यावेळेला ते समोरच्याला हे केल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपण ते कधी घेतात, ज्या वेळेला सोल अशी असेल, पवित्र असेल, तिचं कार्य चांगलं असेल, ते कार्य चांगलं म्हणजे जे कार्य असं आहे ज्यामुळं आयुष्यात परिवर्तन होणार आहे, स्वतःच्या होणार आहे, इतरांच्या होणार आहे, असं कार्य हाती घेते, तर तिला मदत करण्यासाठी ती सत्प्रिवा तयार असते. आणि म्हणून त्यासाठी तुम्हाला मदत करण्यासाठी साक्षात श्रीकृष्ण आहे. आणि इथं ग्रॅव्हिटीचं एक कार्ड आहे बघा. तुमच्यामध्ये गुरुत्वाकर्षणाची शक्ती आहे. आकर्षण करता तुमच्यामध्ये, तुम्ही अट्रॅक्ट करता, पॉझिटिव्ह एनर्जीला अट्रॅक्ट करता, कारण तुमचे थॉट्स क्लिअर आहेत, तुमचे विचार क्लिअर आहेत, तुम्ही जे बोलता, तुम्ही जे काम करता, तुम्ही जे कुठल्याही क्षेत्रात तुम्ही काय करता त्याच्यामागचा उद्देश तुमचा चांगला आहे, खरा आहे. लपंडाव, खोटेबाजी, लबाडी असलं तुम्ही काय करत नाही. तुम्ही जे काय करता सरळ सरळ, होत असेल तर मला होते, नाही होत असेल तर मला हे होणार नाही, असं स्पष्टपणे तुम्ही बोलता. खरेपणाने पुढे जाता, शॉर्टकट मारत नाही. म्हणजे तुम्हाला हार्डवर्क तुम्ही खूप करत असाल. कुणीही कितीही उंचीवर जाऊ दे शॉर्टकट मारून, पण शॉर्टकट कधीही कडेला जात नाही, लक्षात घ्या. पण हार्डवर्क जे व्यक्ती करते ती उंच वर जात असते. आणि तिथं उंचीवर जाण्यासाठी आकर्षणाची शक्ती खूप महत्वाची असते. आणि तो जो आकर्षण करण्याची जी शक्ती आहे ती तुमच्यामध्ये आहे. म्हणूनच साक्षात श्रीकृष्णाने तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप केला. कारण आकर्षित करताय तुम्ही निसर्गाचं प्रेम, निसर्गाचं तुमच्याकडे येणं, प्राणी, पशु, पक्षी यांचं प्रेम, आणि यांचं तुमच्या आयुष्यात येणं, त्यांच्यावरचं प्रेम, त्यांच्यावरची माया, हे सगळं तुम्ही आकर्षित करताय. ते तुम्हाला त्यांच्याकडे आकर्षित करतात. म्हणून एवढी मोठी शक्ती जी आहे ही तुम्हाला मदत करते आणि तुमच्या आयुष्यातला जो अंधार आहे तो दूर करण्यासाठी सुद्धा हस्तक्षेप करते. तर मला असं वाटतंय, सांगा, तुम्ही एक क्रिकेटचा डाव सुरू आहे आणि समोरचे खूप त्रास देत आहेत, समोरचे सगळे हे करतात आणि तुमच्याबरोबर चिटिंग करतात, आणि साक्षात श्रीकृष्ण आलेत आणि तुमच्या हातातली बॅट घेतली आणि त्यांनी तुम्हाला अगदी वाकावर असं बसवले, तू फक्त बघत बस, असं. म्हणजे ही जी आहे याच्यामध्ये हे असं चाललं मला ॲज अ इंट्युशनद्वारे. आणि असं मला एक चित्र असं दिसलं की असं काहीतरी सुरू आहे तुमच्या हातामध्ये, आता बघ मी काय करतोय. आणि फक्त धीरानं पुढे जायचं असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. जे काही तुमच्या आयुष्यात चाललेलं आहे, जे काही होते ते पूर्वनियोजित आहे असं तुम्हाला इथं मेसेज दिला जाते. पूर्वनियोजनानं तुमच्या आयुष्यात ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. धैर्यानं यावर बसून बघा, साक्षात बाप्पा काय म्हणतात तुम्हाला. तुमचं जे आंतरिक ज्ञान आहे, तुमचं जे नॉलेज आहे, त्या नॉलेजवर तुम्ही तुमचं जास्त लक्ष त्याच्यावर केंद्रित करून तुम्हाला पुढं जायला सांगतायत. आणि त्यामध्ये तुम्ही तुमच्या संबंधित जे कार्य आहे तेच कार्ड्स तिन्ही तेच आहे. जे तुमचं आंतरिक ज्ञान आहे, तुमच्यात जे नॉलेज आहे ते बाहेर काढण्यासाठी धीरानं तुम्ही उभं राहा, कारण ते एवढं मोठं प्रोटेक्शन तुमच्या बरोबर आहे. आता थांबायचं नाही असं तुम्हाला इथं सांगितलं जाते, कारण ते तुमच्या बरोबर आहेत. ते डाव खेळतायत, तुम्ही फक्त पुढं जात राहा, तुम्ही तुमचं करत राहा, ते तुम्हाला प्रत्येक वेळी हात द्यायला तुमच्या बरोबर ते आहेत असं तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय. खूप मोठी रिडिंग आहे आणि अगदी मला म्हणजे खूप फास्टली ही रिडिंगचा हा विषय आला आणि तुमच्यापर्यंत मला तो द्यायचा होता. तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे भेटायचं अशा छानशा रिडिंगमध्ये. आणि चॅनलला ही आपल्या सबस्क्रायबरची एनर्जी असते, तुमचीच एनर्जी आहे, म्हणून एवढी मोठी आणि एवढी छान रिडिंग झाली. तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा व्हिडिओ, जेणेकरून तुमच्यासारख्याच अजून सोल असतात त्यांच्यापर्यंत ही रिडिंग पोहोचून आपण एक खालीचा वाटा आपण घेऊ शकतो. ओके, ठीक आहे. आपण पुन्हा भेटूया अशा छानशा रिडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय श्रीकृष्ण. राधे राधे.